थंडी सुरू झाली की माझी आई हा पदार्थ आवर्जून बनवायची. त्यासाठी परातीत 2 भाकरी बनतील इतकं मी कणण्याचं पीठ घेतलेलं आहे. आता कणण्याचं पीठ कसं बनवायचं त्याची डिटेल रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ह्या पिठात थोडंसं मीठ टाकून ही कणिक भिजून घेतली. आता ह्या कणकेचे 2 असे गोळे बनवून साईडला ठेवते. मग लगेच गॅसवर तवा ठेवला. आज आपण ही भाकर लाटून बनवतोय. तुम्ही ही भाकर थापून पण बनवू शकतात. आता लाटलेली भाकर गरमागरम तव्यावर टाकून घेतली. मग यावर थोडं पाणी शिंपडून पसरून घेतलं. 1-2 मिनटं झाले का लगेच भाकर पलटून घ्यायची. दुसरी बाजू छान खरपूस भाजून झाल्यानंतर लगेच भाकर पुन्हा पलटून फुल गॅसवर टंब फुगू द्यायची. इथं मस्त अशी खरपूस कणण्याची भाकर तयार झाली. आता याला लागणारी चटणी आपण बनवून घेऊया. त्यासाठी 1 वाटी तीळ कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. छान तडतडते तोपर्यंत भाजून घेतली. मग लगेच मिक्सर जारमध्ये टाकून त्यात 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरता मीठ, कढीपत्ता आणि थोडं पाणी टाकून वाटून घेतलं. मग कांदा फोडून प्लेटमध्ये गरमागरम भाकरीवर ही ओली तिळीची चटणी ठेवून त्यावर मस्त शेंगदाण्याचं तेल आणि फोडलेला कांदा ठेवून सर्व केला.